हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे शुक्रवारी कोणते उपाय केले म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होईल. सर्वात आधी श्री लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अर्पण करा. शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करा. त्यासोबतच देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला कमळाचे फूल अर्पण करा. कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा. कडुलिंबाला माँ दुर्गेचे रूप मानले जाते. या कारणास्तव तिला निमारी देवी असेही म्हणतात. यासोबतच ग्रहदोषापासूनही आराम मिळतो. म्हणूनच शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे. पांढऱ्या वस्तू दान करा. शुक्रवारी माँ लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा, कारण हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच शुक्रवारी पांढरे वस्त्र, पांढरे तांदूळ, मैदा, साखर, दूध, दही इत्यादीचे दान करा. त्यासोबतच खालील मंत्राचा जप करा. म्हणजेच शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी 108 वेळा जप करा. ओम शू शुक्राय नमः. ओम शू शुक्राय नमः. ओम हिमकुंड मृणलाभान दैत्यान परगुरु सर्वशास्त्राम परवर्तक भार्गवाम प्रणयामहे नमः. ओम शू शुक्राय नमः. जर तुमच्या कोणत्या कामात अडथळे येत असतील तर माँ लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला. याचाही फायदा तुम्हाला मिळेल. तर शुक्रवारी देवीची ओटी कशी भरावी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. खण नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करायचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून भावपूर्ण केला जातो, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या लेखातील माहिती यामध्ये दिली आहे की देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी. देवीची ओटी भरण्याचे काय महत्त्व आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आव्हान करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण याच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार करण्यास सहाय्य होते. देवीची ओटी भरण्याची कोणती पद्धत आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ, थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील. मग त्या देवीसमोर उभ्या टाकतील. देवीसमोर चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीत्व जागृत होण्यास सहाय्य होते. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्त्व जीवासाठी अल्प कालावधीतच कार्यरत होते. तर मी तुम्हाला त्या देवीचे तत्वाशी संबंधित कोणते रंग आहेत ते सांगणार आहे. श्री दुर्गा देवीला लाल रंग चालतो, म्हणजेच तांबडा रंग चालतो. श्री महालक्ष्मी देवीला तांबडा आणि केशरी हाही रंग चालतो. श्री लक्ष्मी देवीला तांबडा आणि पिवळा हा रंग चालतो. श्री सरस्वती देवीला पांढरा रंग चालतो. श्री महासरस्वती देवीला पांढरा आणि तांबडा रंग चालतो. श्री काली देवीला जांभळा रंग चालतो. श्री महाकाली देवीला
जांभळा आणि तांबडा रंग चालतो. त्यासोबतच तुम्हाला ओम महालक्ष्मीय नमः, ओम महालक्ष्मीय नमः, ओम महालक्ष्मीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.